सो आपण ध्यान करायचं. पहिले श्वासोश्वास घ्यायचा, श्वास घ्यायचा, सोडायचा, शांत करायचं. म्हणजे आपल्या मनात हे सगळं डिस्कशन मनात गेलं पाहिजे आणि मग ते आचरणात आलं पाहिजे. हाताचं घर्षण करायचं, हात चेहऱ्यावर फिरवायचे. ओके. सो आपण फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर जे असतात प्रेग्नन्सीमध्ये त्याबद्दल आपण बोलू. सो आपण कशाबद्दल बोललो आतापर्यंत? एक म्हणजे आपल्याला आनंदी राहायला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस घेतला नाही पाहिजे. तिसरं आपण एक बोललो की इनिशियली इट इज अ न्यूक्लियर काइंड ऑफ थिंग. सो इट इज ॲट द मॉलिक्युलर लेवल. In second trimester, it comes at the upper level, a component level, and third trimester it comes at the actually physical level. आता याप्रमाणे आपण विचार करू की फर्स्ट याच्यामध्ये झायगोट असतो तो. सो झायगोट हा यू कॅन से दॅट इट इज अ व्हेरी कॉम्पॅक्ट प्रोग्राम ठेवलेला आहे तिथे. आणि पण हा इतका डेलिकेट आहे झायगोट की याला जर फिजिकल जॉल्ट मिळाला किंवा याला IR किंवा UV मिळाला किंवा एनी म्युटाजेन, जर त्याच्यावर एनी म्युटाजेन अफेक्ट झाला तो इट क्रिएट्स टेराटोजेनिक इफेक्ट. म्हणजे काय होईल की ॲबनॉर्मॅलिटीज येतात त्याच्यात. सो इमोशन्स हॅज इफेक्ट, मटेरियल हॅज इफेक्ट. बोथ इमोशन्स, मटेरियल्स, केमिकल्स, अँगर सगळ्यांचा इफेक्ट असतो. ऑल गॅसेस, इवन युअर रेस्पिरेशन. सो प्रेग्नन्सीमध्ये कधी जर रेस्पिरेशन कमी झालं तर पहिला इफेक्ट हा झायगोटवर होतो. रिमेंबर दॅट इट इज अ प्रायमरी पार्ट ऑफ बॉडी फॉर अस, नॉट फॉर द बॉडी. बॉडी हा एक एक्सटेंडेड गोष्ट कन्सिडर करते ही. दो बॉडी प्रोव्हाइड्स ब्लड, बॉडी प्रोव्हाइड्स एव्हरीथिंग, फूड, but it is always considered as a secondary thing, right? So body will always consider this as a first to save the original body and then to go for zygote, right? So that's why, that is the reason that we have to make it primary in our brain, and then we have to consider that as a primary one and we as a secondary one. But unless and until our body get nourished, तर झायगोटची बॉडी नरिश होत नाही. सो व्हेरी इम्पॉर्टंटली द फर्स्ट थिंग इज हायड्रेशन. हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जर शेवटी काय आपली बॉडी एक सस्पेन्शन आहे बॉडीमध्ये. म्हणजे असं यू कॅन इमॅजिन की बॉडीमध्ये पूर्ण सगळीकडे असं वॉटर आहे आणि वॉटरमध्ये असे मॉलिक्युल्स आहे, प्रोटीन, कोलॅजेन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि सगळे ऑस्टिओसाइट्स सगळे असे अटॅच्ड आहे आणि ब्लड. आणि इट इज अ सस्पेन्शन इन वॉटर. दॅट्स वाय आवर बॉडी हॅज मॅक्सिमम अमाऊंट ऑफ वॉटर. तर जिथे हायड्रेशन कमी झालं प्लास्टिसिटी येते. प्लास्टिसिटी आली की ब्रेक होतं. कोणता सेल ब्रेक होईल हे परत डिहायड्रेशनवर डिपेंड असतं की कुठे डिहायड्रेशन झालं. सो इमॅजिन दॅट वन्स ऑर फॉर स्मॉल पिरियड ऑफ टाईम ऑल्सो इफ यू आर थर्स्टी, आपल्याला तहान लागली, याचा अर्थ काय की कुठेतरी आपण पाणी कमी पडलं आहे. तर तहान लागण्याच्या थोड्या वेळ अगोदर पाणी पिलं पाहिजे किंवा पाणी सोबत समोरच ठेवायचं. पाणी जे पितो आपण ते अशा याच्यात ठेवायचं की आपल्याला असं वाटलं पाहिजे याच्यातून पाणी प्यावं. ओके. प्लास्टिकचा ग्लास नाही किंवा तिरपा ग्लास असं नाही. ओके. किंवा कप नाही. चांगलं छान असं पात्र असलं पाहिजे ज्यातनं आपल्याला वाटलं पाहिजे पाणी पिवं. तांब्याच्या यातलं पाणी जास्त चांगलं, राईट? असं म्हटलं गेलं आहे की सोन्याच्या याच्यातलं पाणी किंवा सोन्याने कोटेड असलेलं पाणी, तांब्यातलं पाणी किंवा चांदीच्या याच्यातलं, हे तिन्ही पिणे जास्त चांगले आहे.
कारण की ह्या सगळ्या मेटल्स आतमध्ये जातात. ओके, पण ॲट द सेम टाईम हे खूप जास्त पण प्यायचं नाही एखाद्या मेटलचं मधलं पाणी, कारण की अगेन मेटल्स हॅज इट्स ओन इफेक्ट. ओके, माठातलं पाणी, पण ते माठातलं पाणी थंडीत पिता येणार नाही. ओके, पाणी हे आपल्या बॉडीच्या टेम्परेचरच्या दूर नको. असं नाही की खूप थंड पाणी पिलं तरी प्रॉब्लेम आहे, खूप गरम पाणी पिलं तरी प्रॉब्लेम आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड थिंग, कोणत्याही वेदरमध्ये आपल्या बॉडीचं टेम्परेचर आणि बाहेरचं टेम्परेचर याच्यामध्ये कमीत कमी डिफरन्स असला पाहिजे. सो वी शुड फील प्रेझंट. द वर्स्ट थिंग इज हीट किंवा उन्हामध्ये राहणे किंवा खूप वेळ गॅसजवळ राहणे. दॅट इज द वर्स्ट थिंग. हीट किंवा उन्हामध्ये बिलकुल शक्यतोवर जायचं नाही, शक्यतोवर अवे राहायचं. मजा अशी आहे प्रेग्नन्सीमध्ये की ते सगळे रूल्स जे आपण वेट कमी करायला वापरतो ते सगळे रूल्स ह्याच्यात ऑलमोस्ट 90% रिव्हर्स होतात. कारण की जेव्हा वेट कमी करायला आपण गोष्टी वापरतो त्यावेळेला आपण बॉडीला बेसिकली रगडून खिचतो, आपण स्ट्रेच करतो, आपण आपल्या बॉडीला लिटरली अक्षरशः असा विचार करतो की या बॉडीला हे फॅट नावाचं एक्स्ट्रा गोष्टी लागलेल्या आहे आणि त्याला कापायचं आहे, त्याला घासायचं आहे, त्याला ट्विस्ट द्यायची आहे. पण तसं नाही करायचं. ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली रिव्हर्स करायचं की बॉडीला जपावं. बॉडीचं स्वतःचं एक नॅचरल मेटाबॉलिझम असतं, तर ते मेटाबॉलिझम आणायचं. ती बॉडी कॅपेबल असते कितीतरी वर्ष टिकवायला ते मेटाबॉलिझम विदाऊट एनी एक्सरसाइज आणि नॉर्मल गोष्टी करून. तर प्रेग्नन्सीमध्ये तीच गोष्ट आणायची की एक्झरसाइज ज्या आहे ते आपण येऊ परत त्याच्यावर, एक्झरसाइज कोणत्या कोणत्या करायच्या. पण पहिली गोष्ट अशी आहे की बॉडीला कोणताही जर्क नको, कोणताही जर्क नको, कोणतीही उडी मारणं नको. जर तसं करावंच लागलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा पण आपण चालतो तेव्हा छान मेमरी फोम असलेलं बुटं हवेत. ओके, चांगले बुटं हवेत. त्याच्यानंतर आपले कपडे जे आहे ते नेहमी लूज, व्यवस्थित, कम्फर्टेबल हवेत. कुठेही परमनंट आट बसेल असं कपडे घालायला नको. राईट, कुठेही एखाद्या अशा ठिकाणी किंवा पायालाच खूप जास्त मोजे हे होत आहेत, टाईट होत आहेत, किंवा हात मोजे खूप जास्त टाईट होत आहे, किंवा आपल्या गळ्यातला टाईट होत आहे, तर असं कुठेही नको एकाही ठिकाणी. त्यामुळे कम्फर्टेबल क्लोथ्स पाहिजे. सो पोटावर कुठेही स्ट्रेचिंग, तर दॅट इज अ वर्स्ट थिंग. ओटी पोटावर स्ट्रेचिंग, दॅट इज अनदर वर्स्ट थिंग. ओके, कोणतीही पोटाची एक्सरसाइज करायची नाही. पोटाची जी एक्सरसाइज करायची असेल तर ती सगळ्यात मेन म्हणजे त्याच्यावर हात फिरवणे पोटावर. ओके, फील करणे. आता पहा, when it is a zygote and zygote is increasing day by day, the cells are getting created, deposited. You can imagine ki it is most rapid development in the body, most rapid development in the body. आणि ज्याच्यामध्ये प्रत्येक सेलला आपलं स्वतःचं डिफरन्सिएशन करायचं आहे. कोणाला डोळा बनायचं आहे, कोणाला ओठ बनायचं आहे, कोणाला हात बनायचा आहे. राईट, सो एव्हरी एक्सप्रेशन इज डिफरंट. सो नॅचरली every cell will require different proteins, different amino acids. So if you like, say for example, sugar, and if you are eating sugar, then only carbohydrates related things will develop. If you like only sprouts, then sprouts will develop. Sprouts will get into that cell and it will develop. So as a result of it, सगळं खावं लागतं. एकच गोष्ट खाऊन चालणार नाही, कारण की जे डोळ्याचे प्रोटीन्स असतील ते ट्रान्सपॅरंट असतील. करेक्ट, जे कानाचे टिम्पॅनम मधले प्रोटीन्स असतील ते सेन्सिटिव्ह असतील साऊंडला. राईट, जे टंगचे प्रोटीन असतील ते तो जो रिसेप्टार बनवतील तो रिसेप्टार टेस्टला सेन्सिटिव्ह असेल. सो प्रत्येकाला वेगळा प्रोटीन लागतं वेगळं, आणि प्रत्येक वेगळ्या प्रोटीनला वेगळं अमिनो ॲसिड लागतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक अमिनो ॲसिड जे आहे ते आपल्याला खायला पाहिजे. प्रत्येक वेगवेगळं प्रोटीन्स खायला पाहिजे. म्हणून डाएटमध्ये
आता याच्यात कसं असतं की बॉडी तुम्हाला सांगते, हे सांगणं तेव्हा असतं जेव्हा तुमची बॉडी परफेक्ट हेल्दी असते. पण आता बॉडी दोन आहेत, डिमांड्स दोन आहेत, त्याच्यामुळे डिमांड आणि टंग याच्यामधलं जे कनेक्शन आहे ते स्ट्रॉंग होऊन जातं. आणि त्याच्यामुळे जी गोष्ट खावी वाटली ती गोष्ट याच्यासाठी खावी वाटते किंवा खायला असं वाटतं की ही गोष्ट खावी, जेणेकरून जी डिमांड आहे प्रोटीन्सची, अमिनो ॲसिड्सची, कार्बोहायड्रेट्सची, फॅट्सची, ती डिमांड जी आहे ती डिमांड जिभेवर येते आणि म्हणून काहीतरी खावंसं वाटतं. पण अगेन त्याच्यामध्ये रूल्स आहे. आपल्याला असं वाटलं की खूप गुळ खावा, खूप गोड खावं, तर त्याची पण एक लिमिट ठेवावी. कारण की कसं असतं, टंग ही रिफ्लॅक्ट करते, पण टंग ही एक्सपोनेन्शियली रिफ्लॅक्ट करते कधी कधी, पण त्याच्यानंतर टंग ही एक्सपोनेन्शियली हेट पण करते. सो ह्या दोन्ही गोष्टी अवॉइड करायच्या. सो नेहमी थांबायचं, खाऊन गोष्टी थांबायची. तर त्याच्यामध्ये एक असतं, एका लिमिटपर्यंत खाल्ल्यावर एक वेळ अशी येते तुम्हाला असं वाटतं की खाल्लं तरी चालेल, नाही खाल्लं तरी चालेल, तिथे थांबून जायचं. असं नाही करायचं की नाही आज आपल्याला अशी इच्छा झाली आज खूप खाऊन घेऊ, असं नाही करायचं. कारण की होऊ शकतं की त्याची क्वांटिटी एका लिमिटपर्यंतच असेल आणि त्याच्यानंतर ती डिमांड सफाईस झाली की परत ती इच्छा होणार नाही. सो म्हणून खूप खूप जर पुरणाची पोळी खाण्याची इच्छा झाली तर ती इतकी नाही खायची की बाबा आता पुरणाची पोळी पूर्ण जन्मभर मी खाणारच नाही, नको, पुरणाची पोळी समोर आले की मला कसं तरी होईल, असं नाही व्हायला पाहिजे. राईट. सो खाताना ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके. आता पहा, ज्या ॲब्डोमेनच्या ठिकाणी खूप खूप सारे ऑर्गन्स आहे, म्हणजे वरतून किडनीपासून घेऊन, ॲड्रिनल ग्लँडपासून घेऊन तर खाली पूर्ण रेक्टमपर्यंत खूप सारे ऑर्गन्स, व्हायटल ऑर्गन्स आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक झायगोट, आणि तो बेबी बॅकमध्ये तो इन्क्रीज होताना तो पण एक होतोय. म्हणजे विचार, इफ यू इमॅजिन ॲनाटॉमिकली, तर खूप साऱ्या ऑर्गन्समध्ये अजून एक ऑर्गन झाला तर इट इज लाईक अ क्राउडेड प्लेस, व्हेरी क्राउडेड प्लेस. ॲज अ रिझल्ट ऑफ इट ब्लोटिंग होणं किंवा इंडायजेशन हे खूप जरुरी आहे. कारण की हे जरुरी याच्यासाठी आहे बॉडीला, कारण की बॉडी क्लीन ठेवायला पाहिजे. बॉडी सांगते की तुम्ही क्लीन ठेवा सगळं. ओके. म्हणून एनिमा ही गोष्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. पण एनिमा प्रॉपरली डॉक्टरचा कन्सल्ट घेऊन किंवा यू युअर सेल्फ इज डॉक्टर, तो यू नो हाऊ टू गो फॉर एनिमा. नाव क्लीन जर राहिली बॉडी आतमध्ये, पूर्ण आतमध्ये, तर मात्र ब्लोटिंग होत नाही, तर मात्र हेल्दी बरोबर भूक लागते, तर मात्र जीभसुद्धा पांढरी होणार नाही, तर ॲसिडिटी होणार नाही, तर ढेकर येणार नाही, आणि ॲज अ रिझल्ट ऑफ इट बेबीची हेल्थ पण चांगली राहील. बेबीची हेल्थ जेव्हा आपण म्हणजे बॉडीमध्ये आपल्या व्हेरिएशन होतं, फॉर एक्झाम्पल ब्लोटिंग झालं किंवा इंडायजेशन झालं किंवा इन केस जर चुकीचं खाण्यात आलं आणि टू मच ऑफ टूल्स झाले, ओके, किंवा डिसेंट्री लागली, तर त्याच्यात काय होतं की यू कॅन इमॅजिन देर विल बी अ डेल्टा इफेक्ट ऑन बेबी. ओके. सो डेल्टा इफेक्ट ऑन बेबी, हा डेल्टा इफेक्ट अगेन that baby is able to revert it back very fast. कारण की ही सिस्टीम इतकी डायनॅमिक आहे, इतकी फास्ट ती ग्रो होते की तो रिव्हर्ट पण करतो. म्हणून लहान मुलांना जेव्हा इंजेक्शन देताना सगळ्यात जास्त वाईट आपल्याला वाटतं, पण लहान मुलाला ते 2 मिनिटानंतर त्याला काही लक्षात नाही राहत की ते इंजेक्शन दिलं होतं म्हणून. कारण की द स्किन, डर्मिस, एपिडर्मिस सगळे फटाफट रिव्हर्ट बॅक करतात, खूप फास्ट ते रिकवर होतं. तर बेबी आपल्या नॉर्मल गोष्टींमध्ये परत रिट्रीव्ह पटकन होतो, पण मग त्याला त्याची ग्रोथ थोडीशी थांबवावी लागते. सो एनी प्रॉब्लेम इन आवर बॉडी, त्याची ग्रोथ थोडी थांबवावी लागते. त्याची ग्रोथ त्याला थांबवून त्याला रिकवर करावं लागतात गोष्टी. सो आपण जर कोणती एखादी गोष्ट आउट ऑफ द वे केली तर काय होणार की त्याला रिकवर करायला तेवढी एनर्जी लागणार, तेवढा वेळ लागणार, आणि बेबीजवळ वेळ कमी आहे.
इट इज अ स्केड्युल्ड प्रोग्राम. सो त्याच्याजवळ वेळ कमी आहे आणि हा वेळ जो आहे आपल्याला त्या वेळेचं युटिलायझेशन व्यवस्थित करायचं आहे. तसंच मेन जो इफेक्ट आहे हा डोळ्यापासून सुरू होतो आपल्या. फॉर एक्झाम्पल, आपण पिक्चर पाहताना जर आपण कॉमेडी पिक्चर पाहिले तर जास्त चांगलं असेल. तेच जर आपण हॉरर पिक्चर पाहिले तर इज अ मोस्ट डेंजरस. बिकॉज डोळे हा सिग्नल निर्माण करतील ब्रेनला. ब्रेन इंटरप्रेट करेल त्याला. ब्रेन इंटरप्रेट केलं तर ब्रेनचा इफेक्ट डेफिनेटली जो आपण म्हणतो पिच्युटरी ॲड्रिनल ॲक्सिस त्याच्यावर आहे. पिच्युटरी ॲड्रिनल ॲक्सिसचा डेफिनेटली इफेक्ट परत बेबीवर होईल. सो अल्टिमेटली बेबी विल गेट फ्रायटन्ड, किंवा हे काय भूताचे पिक्चर पाहताय. नाव दिस बेबी DNA जे ॲक्च्युली अम्बिलिकल सेल्स असतात किंवा जे स्टेम सेल्स असतात आणि त्याच्यापासून जो बेबी तयार होतो पुढे, तर ते इतकं सेन्सिटिव्ह असतं की प्रत्येक इमोशन्सचा इफेक्ट बेबीवर होतो. प्रत्येक इमोशन. सो यू कॅन से यू कॅन इमॅजिन दिस ॲज अ से 100 TB व्हेरी हाय स्पीड व्हिज्युअल 3 डायमेन्शनल कॅमेरा. 100 TBचा 1000 TBचा एक व्हिज्युअल, ऑडिओ व्हिज्युअल असा एक कॅमेरा आहे, असं बेबीला आपण हे करतो. तर याच्यामध्ये जर तुम्ही तुमचे स्वतःचा ज्या पण गोष्टीवर विश्वास आहे की यू बिलीव्ह इन समथिंग अँड यू फील ऑलवेज व्हेरी डिलायटेड, हॅपी, ट्राय टू रिकॉल दॅट हॅपी थिंग्स, राईट. आणि त्याचा इफेक्ट बेबीवर होतो. खूप तिखट खाल्लं तरी प्रॉब्लेम आहे, खूप गोड खाल्लं तरी प्रॉब्लेम आहे, राईट. इट इज कम्प्लिटली बॅलन्स. खूप जास्त पाणी पिलं तर एखाद वेळेस ठीक आहे, पण अगेन आपल्या पोटाच्या ठिकाणी परत जास्त व्हॉल्यूम येऊन जाईल. तर अगेन इट इज अ प्रेशर. एक्झरसाईजबद्दल बोलायचं तर कोणतीही अशी एक्झरसाईज नाही करायची ज्याने पोट स्ट्रेच होईल. पोट असं राहिलं पाहिजे की इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पोर्शन ऑफ अवर बॉडी आणि दिस शुड नॉट बी टच मोर. त्याला फक्त कॅज्युअल करायचं, त्याला फक्त असं थोडंसं हे करायचं, हलवायचं. ओके ओके. असं म्हटलेलं आहे, बरेचसे सूक्त आपल्या याच्यामध्ये एपिक्समध्ये दिलेले आहे. तर त्याचा पाठ करायचा. बालाजी तांबेंनी खूप सुंदर असे कॅसेट्स तयार केले आहेत त्यांनी, आणि त्या गर्भसंस्कारावर. तर त्याच्या कॅसेट ज्या आहेत, उपनिषदांमध्ये पण याचं खूप डिटेल दिलेलं आहे. इफ यू रीड दॅट पर्टिक्युलर थिंग इट विल बी व्हेरी गुड. ओके. अँड म्हणजे ॲज अ डॉक्टर यू कॅन डेफिनेटली मेक sense out of it, because we have to connect the effect of those particular thing to our body and our baby. Okay. That you can actually connect की त्याचा बेबीवर काय परिणाम होतो. जेव्हा केव्हा बॉडीला संध्याकाळी म्हणा किंवा साधारणतः दुपारी जेवण झाल्यानंतर 5 तासांनी बॉडीला फूड किंवा हे कमी पडतं, हायड्रेशन किंवा वॉटर कमी पडतं, तेव्हा ते घ्यायला पाहिजे. दॅट इज व्हेरी ट्रू. शक्यतोवर आपण आपली सर्कॅडियन सायकल जी आहे, म्हणजे झोप आणि ही सायकल जी आहे, काय म्हणतात त्याला, वेकअप, ही जी सायकल आहे ही तशीच ठेवायची. पण देर आर चान्सेस दॅट की सर्कॅडियन सायकलमध्ये चेंजेस असे होतील की एक्स्ट्रा झोप लागेल. तर ही एक्स्ट्रा झोप घेणं खूप जरुरी आहे. जेव्हा पण आपल्याला असं वाटलं की नाही आता थकलेलं वाटतंय, पण आता आपण थकलो असताना पहिली गोष्ट आहे की आराम करणे, राईट. पण अगेन त्याच्यामध्ये चॉईस की पहिले थकलेलं आहे की जास्त भुकेलं आहे. भुकेलं असेल तर पहिले जेवणे आणि मग आराम करणे. दॅट इज अ सिक्वेन्स. नॅचरली फॅट वाढतं, रिझन की आपण मेटाबॉलिझम आपलं नेचरवर टाकलेलं आहे, राईट. पण ही नॅचरल प्रोसेस आहे, हे लक्षात ठेवायचं.
सो कारण की जंगलामध्ये जेवढे प्राणी जे असतात, जेवढे फिमेल प्राण्यांच्या फिमेल त्या नॅचरल डिलिव्हरी करतात. तिथे कोणी डॉक्टर जात नाही, करेक्ट. तिथे कोणतंही नर्सिंग होम नसतं, करेक्ट. सो वाघीण असते, तर वाघीण ही नॅचरल डिलिव्हरी करते. सो इट इज अ नॅचरल प्रोसेस. सो इट हॅज इट्स ओन वे. द पॉइंट इज हिअर की आपल्या स्वतःशी बोललं पाहिजे याच्यात, की व्हॉट इज माय बॉडी इज सेइंग. स्वतःशी बोललं पाहिजे. असं म्हणतात की ज्या वेळेला प्रोबॅबली सेकंड ट्रायमिस्टर जेव्हा असतो, ओके, जेव्हा ॲक्च्युली टुवर्ड्स आय थिंक 4 or 5 ऑफ मंथ, जेव्हा हृदयाचे ठोके सुरू होतात, राईट. आय थिंक व्हॉट इज दॅट मंथ पर्टिक्युलरली, दॅट डे, ते जे हृदयाचे ठोके सुरू होतात, दॅट इज वेअर द ॲक्च्युअल प्राण, आपण ज्याला म्हणतो प्राण, ॲक्च्युली प्राण एंटर होतो त्याच्यात. तर हा प्राण ॲक्च्युली तसा असा नाही की एका सेकंदात एंटर होतो. देर इज अ कम्प्लीट प्रोसेस ज्याच्यातून तो प्राण ॲक्च्युली जातो. तो प्राण जाताना, तो प्राण असा असतो की जसं एखादी हवा आहे आणि त्या हवेला जो सुगंध मिळेल, त्या हवेला जो सेंट मिळेल, त्या सेंटची ती हवा बनते. ओके. तर तो प्राण आतमध्ये येताना जे विचार असतील, जे इमोशन्स असतील आणि जी काही तुमची धारणा असेल, जी काही तुमची बॉडीची कंडिशन असेल, त्या सगळ्या भावना त्या प्राणामध्ये उतरतात. इट इज सो सिम्पल की त्या प्राणामध्ये सगळं काही उतरतं जे तुम्ही पूर्ण त्या 9 monthsमध्ये करता. सगळं काही. इट्स अ हाय स्पीड 1000 TB ऑडिओ व्हिज्युअल कॅमेरा, 3 dimensional कॅमेरा. म्हणजे त्याला सगळं काही समजतं. फक्त एवढंच आहे की रिस्पॉन्ड करू शकत नाही. पण तो रिस्पॉन्ड करेल, तो बेबी रिस्पॉन्ड करेल कधी ना कधी. इन फ्युचर, इन द बेबी ग्रोन अप, यू विल कम टू नो की मी इथे अशी मला असं लागलं होतं. तर यू विल कम टू नो की ते हे असं होत आहे, याच्यामुळे होत आहे. ओके. नो बडी एल्स विल कम टू नो दॅट. पण असं पण होईल, पुष्कळशे बेबी लहानपणीच भजन गायला लागतात. ओके. रिझन की त्यांच्या आईने प्रेग्नंट असताना ते तसेच भजन गायले होते, सूर आणि ताल यांच्यासोबत, आणि ॲज अ रिझल्ट ऑफ इट द बेबी कॅन सिंग. द रिझन इज DNA इज सो सेन्सिटिव्ह की तो कॅच करतो पटकन, तो मोल्ड करतो स्वतःला, तो हॅबिट करतो. आणि त्याच्यातनं तो तेवढंच करत नाही, तो सिक्वेन्सिंग पण करतो त्याचा. आणि ते सिक्वेन्सिंग जे आहे इज रिस्पॉन्सिबल, दॅट पर्टिक्युलर सिक्वेन्सिंग इज रिस्पॉन्सिबल दॅट पर्टिक्युलर टाईप ऑफ म्युझिक टॅलेंट. आणि तसे तो प्रोटीन्स पण फॉर्म करतो, आणि त्या प्रोटीन्समुळे ज्या हॅबिट्स येतात त्या पण फॉर्म होतात. आणि ॲज अ रिझल्ट ऑफ इट देन वी फील दॅट देर इज अ टॅलेंट. हे टॅलेंट आलं म्हणून. ह्याच्यामध्ये कसं काय टॅलेंट आलं, तर इट्स अ DNA. सो इट्स अ, असं म्हणायला हरकत नाही की आपल्याला हे एक खूप मोठं क्रिएशनचं दिलेली अशी एक हे आहे, म्हणजे एक शक्ती आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहिजे तसं मोल्ड करू शकतो, पाहिजे तसं मोल्ड करू शकतो. सो यू विल फाइंड की तुम्ही जर ध्यान केलं तर सगळ्यात जास्त फायदा होतो याच्यात. ओके. सगळ्यात जास्त फायदा ध्यान केल्याने होतो. ध्यान केल्याने, पॉझिटिव्ह गोष्टी केल्याने फायदा होतो. ओके. एका शास्त्रज्ञांनी केगेल नावाचा एक शास्त्र होता, आणि केगेल प्रोसेस काढला. यु नो केगेल प्रोसेस. तर केगेल प्रोसेस इज नथिंग बट अश्विनी मुद्रा. कारण की आपण आपला लोअर पोर्शन कधी हलवू शकत नाही. ओके. फक्त डान्स करताना हलवतो, आणि याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये डान्सिंग इज टू बी अवॉइडेड. ओके. कम्प्लिटली इट इज टू बी अवॉइडेड. जम्पिंग टू बी अवॉइडेड, रनिंग टू बी अवॉइडेड व्हेरी क्लिअरली. ओके. कोणताही जर्क अवॉइड करायचा. तर केगेल प्रोसेस त्यांनी नंतर काढल्या, मला वाटतं 1966 or 33 या काळामध्ये केगेल प्रोसेस आल्या. पण केगेल प्रोसेस इज नथिंग बट मूलबंध अश्विनी मुद्रा. ओके.
अश्विनी मुद्रेनी याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा अश्विनी मुद्रेने होतो. कसा होतो की अश्विनी मुद्रेनी ही बेसिकली लावल्या जाते की इडा आणि पिंगलामधनं प्राण हा सुषुम्नामध्ये गेला पाहिजे, आणि सुषुम्ना ही बेबीच्या फार जवळ असते. सुषुम्नामधनं हा प्युअर प्राण वरती जातो. तर जितकी जास्त अश्विनी मुद्रा आपण करू तेवढा जास्त बेबीला फायदा होईल, तेवढा जास्त बेबीला फायदा होईल. सो अश्विनी मुद्रा इज द की. कोणताही शक्यतोवर कुंभक करू नये. ओके, कुंभक जर पहिलेपासून करत असाल तर ते तुम्ही थोडं बहुत कंटिन्यू करू शकता, पण खूप जास्त कुंभक करू नये. आणि कुंभक जरी केलं तरी अंतरकुंभक करायचं, बहिर्कुंभक शक्यतोवर करू नये, कारण की मग बेबीला ऑक्सिजन मिळणार नाही बहिर्कुंभकामध्ये. अंतरकुंभकामध्ये एक आहे की प्रेशर येऊ शकतं पण. ओके, सो पोटाच्या एक्सरसाइज फक्त अश्विनी मुद्रा याच कराव्या. जर करायच्या असतील तर हळूहळू पोट वरती घ्यायचं, हळूहळू पोट खाली न्यायचं, श्वास घेतला की वरती घ्यायचं. तर योगिक ब्रिदिंग करायचं. योगिक ब्रिदिंग इज अनदर थिंग. योगिक ब्रिदिंगमध्ये तुम्हाला श्वास घेताना थोडीशी छाती वरती आली पाहिजे, खांदे वरती आले पाहिजे, छाती वरती आली पाहिजे, पोट थोडंसं वरती आलं पाहिजे. आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा थोडे खांदे खाली गेले पाहिजे, छाती खाली गेले पाहिजे, पोट खाली गेलं पाहिजे. दॅट इज अ योगिक ब्रिदिंग. स्लो स्टेडी ब्रिदिंग इज अ योगिक ब्रिदिंग. आणि याच्यामध्ये ट्राय करायचं की आपण श्वास घेताना समजा आपण 10 सेकंदात श्वास घेतला तर सोडताना आपण 20 सेकंदापर्यंत सोडायचा. ओके, हेवी बरं, कपालभाती सुद्धा शक्यतोवर टाळायची. कपालभातीने सुद्धा जर्क बसतो, कपालभाती करायची नाही. पण अनुलोम विलोम ही अशी एक गोष्ट आहे, हे इट्स अ काइंड ऑफ ब्लेसिंग्स टू ह्युमन बिईंग. अनुलोम विलोमनी तुमचे सगळेचे सगळे नर्व्स जे आहेत ते बॅलन्स होतात. सो कधी डोकं दुखत असेल तर अनुलोम विलोम करायचा. रादर कधीही वेळ मिळाला तरी अनुलोम विलोम करायचा. हाऊ इट बॅलन्सेस द होल बॉडी, न्यूरोनल सिस्टम, न्यूरोनल नेटवर्क, हाऊ इट बॅलन्सेस. डोकं कसं काय थांबवतो तो अनुलोम विलोम, किंवा कसं काय तो राग सुद्धा घालवतो, इट इज कम्प्लिटली अननोन. अनुलोम विलोम केल्यावर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळतात. तर अनुलोम विलोम अँड अश्विनी मुद्रा इज द की. पुष्कळसे लोक अनुलोम विलोमनीच स्लिम होऊन जातात. यू विल ऑल्सो फाइंड अनुलोम विलोमनी तुम्ही शांत तर होता, आनंदी पण होता. सो अनुलोम विलोम जितका जास्त केला तितकं जास्त ठीक आहे. ओके, अदरवाईज खूप जर गरमी झाली तर सदंत प्राणायाम करू शकता. खूप जर गरमी झाली किंवा प्रोसेस करू शकता, किंवा शीतली करू शकता, शीतकारी करू शकता, पण त्याच्यामध्ये कुंभक करायला नको. शीतली, शीतकारी. उज्जयी किंवा भस्त्रिका शक्यतोवर करू नका, कारण की भस्त्रिकामध्ये तर खूप जास्त हीट निर्माण होते, विच इज नॉट गुड. उज्जयीमध्ये पण हीट निर्माण होते, विच इज ऑल्सो नॉट गुड. ओके, थोडं बहुत वायुसार करता येईल जेवण झाल्यावर. वायुसार करता येईल, पण वायुसार पण सांभाळून केला पाहिजे. पण वायुसार इज ओके, करायला काही हरकत नाही वायुसारमध्ये, कारण की जास्तीत जास्त आपले जे अप्पर एलिमेंटरी ट्रॅकमध्ये जे गॅसेस आहेत ते निघून गेले पाहिजे. तो वायुसार करता येईल. राईट. आंघोळ ही कोणत्याही थंड पाण्याने किंवा खूप गरम पाण्याने करायची नाही. आंघोळ ही साधारण पाण्याने करायची, जे आपल्या बॉडीला साजेसं राहील. थंडीमध्ये थोडं गरम पाणी हवं, उन्हाळ्यामध्ये थोडं कोमट पाणी हवं. पण बॉडीला कोणताही न्यूरोनल किंवा सेन्स जर्क बसेल असं व्हायला नको. सेन्सचा जर्क बॉडीला बसायला नको. जर फॉर एक्झाम्पल की आपण जर खूपच जास्त गरम पाण्याने केली तर पटकन आपलं शरीर जे आहे भाजणार नाही, पण तो जो जर्क बसेल, किंवा जर आपण खूप थंड पाणी पटकन अंगावर टाकलं तरी प्रॉब्लेम. ओके, असं म्हणतात की स्विमिंग रिकमेंडेड आहे, पण आय फील स्विमिंग तेव्हा रिकमेंडेड आहे जेव्हा तुमची बॉडी ऑलरेडी स्विमिंग करते आहे खूप वर्षापासून, त्यावेळेस स्विमिंग रिकमेंडेड. अदरवाईज स्विमिंग इज नॉट रिकमेंडेड ॲट ऑल. ओके, कारण की
तुम्हाला खूप साऱ्या केअर घ्यावे लागतील, इन्फेक्शन्स होऊ शकतात त्याच्यात. आणि ओके, सो वॉटर इज ऑल्सो नॉट स्टाईल, सो इट इज बेटर नॉट टू हॅव इट, बेटर नॉट टू हॅव इट. चालणं इज द वन ऑफ द बेस्ट. घरचे कामं करणं, पण घरचे कामं करत असताना, चालताना किंवा घरचे कामं करत असताना, रिमेंबर दॅट युअर बॉडी अँगल शुड नॉट बी टू मच ऑफ फॉरवर्ड बेंडिंग. नंबर 1. नंबर 2, कोणतंही आपल्या बॉडीच्या 160th और 150th kg जे आहे, आपण म्हणजे आपली 60 किलोची बॉडी आहे, तर ॲटलिस्ट 1 किंवा 2 किलोच्या वरती कोणतंही सामान आपण उचलायला नको. दॅट इज अ की थिंग. कारण की ते उचलताना आपले जे बॉडीचे प्रिन्सिपल्स आहेत ते असे होतात की जेणेकरून डायरेक्टली आपल्या ओटीपोटावर त्याचा डायरेक्ट इफेक्ट येतो. डायरेक्ट इफेक्ट आपल्या लंबर व्हर्टिब्रेजवरती किंवा इंटरव्हर्टिब्रल डिस्कवरती येतो. सो शक्यतोवर जड सामान कोणताही उचलायचं नाही, कोणताही झटका द्यायचा नाही. शक्यतोवर बॉडी स्ट्रेट ठेवायची, झोपताना पण स्ट्रेट ठेवायची. जर असं वाटलं तर पायामध्ये उशी घेऊन झोपायची, जेणेकरून पाय जे आहे कम्फर्टेबल पोझिशनला झाले पाहिजे. राईट सर, मी एकच मिनिटात येऊ का? मला खूप बिझी वाटायला लागलंय. हो हो, ड्रिंक वॉटर. या प्लीज. सो सर्कॅडियन सायकलमध्ये आपण जागरण, ओके, किंवा खूप लवकर उठून आणि त्याच्यानंतर आपल्याला कसं तरी वाटत असेल तर ते न करणं. ॲसिडिटी होईल, ॲसिडिटी झाल्यावर मग नॉशिया, व्हॉमिटिंग होऊ शकतं. तसंच काही केअर घ्यायच्या की जसं आपल्याला खूप जास्त पेन होतोय कुठे, तर लगेच आपल्याला डॉक्टरशी संपर्क करावा लागेल. किंवा खूप जास्त क्रॅम्प्स येत आहेत किंवा वजेनल ब्लिडिंग होतं आहे, ओके, किंवा पाल्पिटेशन वाढलं हार्टचं, किंवा खूप जास्त फेंटिंग झालं, राईट, किंवा ब्रेथ शॉर्ट आणि फास्ट ब्रेथ झाला, ओके, तर मात्र आपल्याला इमिजिएटली आपल्याला गायनेकोलॉजिस्टकडे जावं लागेल, इमिजिएटली, किंवा ऑब्स्टेशियनकडे जावं लागेल. किंवा एखाद्या ठिकाणी असं कळलं की जेव्हा बेबीची ॲक्टिव्हिटी असते आणि बेबीची ॲक्टिव्हिटी होत नाही आहे आणि त्याच्यासाठी खूप वेळ चालला गेला पण ॲक्टिव्हिटी होत नाही आहे किंवा बेबी मुवमेंट करत नाही, तर तेव्हा इमिजिएट आपल्याला डॉक्टरकडे जाणं जरुरी आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. असं होतं कधी कधी की आपल्याला जरी एवढे सगळे रूल्स माहीत असले, आपण स्वतः पण खूप सारं वाचन केलं असलं, तरी आपल्याला असं वाटतं की नाही आता काय, आपण ठीक आहे, आज आपण थोडंसं जास्त हे खाऊन घेऊ किंवा ते खाऊन घेऊ, पण त्याच्यापासून थोडंसं दूर राहायचं. स्पेशली अल्कोहोल, स्मोकिंग, टोबॅको किंवा एनी काइंड ऑफ एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ हे असेल, समजा एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ कोणतंही डिपेंडेबल, सायकोलॉजिकल डिपेंडन्सी वाढवणारं एखादं कोणतंही द्रव्य असेल किंवा एडिबल असेल, त्यापासून दूर राहायचं. रादर मी तर म्हणेल की चहा आणि कॉफीपासून पण दूर राहायचं, कारण की इट गिव्स अ एक्स्ट्रा स्टिम्युलेशन अँड देन इट गिव्स अ डिप्रेशन. सो बेटर आहे की मोर अमाऊंट ऑफ मिल्क, बिकॉज यू नीड प्रोटीन, ओके, मोर अमाऊंट ऑफ खूप जास्त चीज नाही पण चीज खायला पाहिजे, ओके, ठीक आहे. याच्यामध्ये फॅट वाढतं बॉडीचं, पण बॉडीचं फॅट जरी वाढलं तरी त्याच्याकडे खूप जास्त लक्ष देणं नाही. रादर शुगर कमी करायची, ओके, नॉर्मल जेवण कधी पण कोणत्याही 2 तासाच्या 3 तासाच्या वरती बनवलेलं जेवण खायचं नाही, त्याच्या आधी जेवण कन्झ्युम करायचं. सो त्याच्यामुळे एक ॲक्शन आयटम असा येतो की सकाळी फ्रेश अन्न पाहिजे, संध्याकाळी फ्रेश अन्न पाहिजे. सो दॅट इज अनदर बिग थिंग. शक्यतोवर सगळं पॅक्ड फूड टाळायचं, जेवढं नॅचरल खाता येईल खायचं, जेवढं गरम अन्न खाता येईल तेवढं खायचं. फ्रीजमध्ये ठेवलेलं कालचं अन्न शक्यतोवर अवॉइड करायचं किंवा नाहीच खायचं, राईट. सो व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की
असं पण म्हणतात की फ्रीजमधलं किंवा खूप जास्त मायक्रोवेव्ह टोटली नो. मायक्रोवेव्ह टोटली नो. कारण की जेव्हा जे अल्ट्रासॉनिक वेव्ज आहेत ते जो ह्युमन सेल आहे किंवा जो ॲनिमल सेल आहे, ॲनिमल सेलवर त्याच्या टेराटोजेनिक इफेक्ट्स सांगितलेले आहे. सो प्रोलॉंग मायक्रोवेव्हमध्ये अन्न खाणारे जे लोक असतात प्रोलॉंग मायक्रोवेव्हमधनं, त्या लोकांना कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त सांगितलेलं आहे स्टॅटिस्टिकली. सो मायक्रोवेव्ह इज नो, राईट. फ्रीजमधनं अन्न आपण जेव्हा खातो तेव्हा अगेन असं सांगितलं आहे की जुनं अन्न खाल्ल्याने आपल्याला अगेन कॅन्सर होण्याची खूप जास्त शक्यता असते नेहमी कंटिन्युअस जुनं अन्न खाल्ल्याने. बेटर थिंग इज दॅट की फ्रीजमध्ये ठेवायच्या आधीच 2 तास किंवा जास्तीत जास्त 2.5 तासापूर्वी बनवलेलं अन्न खायला पाहिजे. फ्रेश अन्न खाल्लं बेस्ट, राईट. इमिजिएट झोपायचं नाही. अन्न खाल्ल्याबरोबर झोपायचं नाही, थोडंसं फिरायला हवं. इमिजिएट झोपायचं नाही, करेक्ट. सो हेही लक्षात ठेवायचं की यू डोंट हॅव अनलिमिटेड टाईम. ओके, यू विल गेट आफ्टर द प्रेग्नन्सी, चाइल्ड बर्थ, यू विल गेट टाईम टू फ्रिक आउट विथ द फ्रेंड्स. ओके, हे सगळं मिळेल, पण आता स्टिप्युलेटेड प्रोजेक्ट आहे, हातात स्टिप्युलेटेड टाईम आहे. टाईम खूप जास्त नाही आहे आणि तोही प्रत्येक दिवस हा वेगवेगळी डेव्हलपमेंट देणारा दिवस आहे. सो डेफिनेटली त्या दिवशीचं महत्त्व त्या दिवशी आपल्याला कळेल. आणि प्रत्येक हा जो 9 महिन्यातला दिवस आहे तो त्या बेबीचं कम्प्लीट जे जीवन आहे त्याचं 100 वर्षाचं, 80 ते 100 वर्षाचं, त्याच्यावर इफेक्ट करणार आहे हे 9 महिन्यातले दिवस. सो यू हॅव टू थिंक इन दॅट वे की हे पूर्ण 9 महिने पूर्ण 100 वर्षावर त्याचा इफेक्ट करणार आहे, राईट. जर जमलं तर एखादी कला जर येत असेल तर त्या कलेचा अभ्यास करायचा. सो असं की इट विल गो इन टू दॅट DNA. जर जमलं तर इफ यू आर डॉक्टर, सो यू कॅन रीड you like something or you're passionate about some subject, you can read that subject and you will find that the baby automatically after some years develop interest in that subject automatically. जी धून आत्ता ऐकली असेल, आत्ता चांगली वाटत असेल, ती धून बेबीला 10 वर्षानंतर, तो मोठा झाल्यानंतर ती धून जर ऐकवली तर ती धून त्याला तिथे लाईक होईल, त्याला तिथे आवडेल. सो यू कॅन इमॅजिन दॅट हाऊ सेन्सिटिव्ह द सिस्टम इज. द सिस्टम इज व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह, राईट, व्हेरी सेन्सिटिव्ह. तर ह्या सेन्सिटिव्ह सिस्टीमचा फायदा घ्यायचा आहे आपल्याला. या सेन्सिटिव्ह सिस्टीमचा बेबीला फायदा करून द्यायचा आहे. सी नाव इट इज इन अवर हँड, द सॉफ्टवेअर इज इन अवर हँड. जसा बेबी जेव्हा बेबी प्रेग्नन्सी नंतर, चाइल्ड बर्थ नंतर हळूहळू मोठा व्हायला लागतो, युअर सॉफ्टवेअर इज रिड्यूस्ड, इट्स वाईप्ड ऑफ. ओके, हळूहळू तो मोठा झाल्यावर मग तो सॉफ्टवेअर आपल्याजवळ त्याचे काहीच कंट्रोल्स राहत नाही. त्याच्यानंतर मग बेबीचे कंट्रोल्स बेबीच्या हातात येतात, तो मोठा होतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर संस्कार करू शकत नाही. 18 इयर्स झाल्यावर नंतर मग आपण ॲडवाईस तेव्हाच द्यायचा बेबीला जेव्हा तो मागेल. अदरवाईज 18 इयर्स नंतर तो म्हणेल की बाबा मला तुझा ॲडवाईस नको मम्मी, तर ठीक आहे, नको बाबा आई, मला नको ॲडवाईस. सो आज मात्र यू हॅव टाईम टू ॲडवाईस बेबी. टुडे इट इज अ टाईम टू मोल्ड, टू कम्प्लिटली चेंज युअर बेबी व्हेरी पॉझिटिव्हली इज इन युअर हँड. उद्या ते आपल्या हातात नसेल. आणि जसे जसे सेल्स वाढत जातात तसं ही जी पॉवर आहे, ही पॉवर या 9 महिन्यापर्यंतच असते. थोडी कमी होते, पण तरी ती पॉवर खूप जास्त असते. देर इज अ नॅचरल सिग्नलिंग बिटवीन मॉम अँड द बेबी. नॅचरल सिग्नलिंग असतं ते, आणि ते सिग्नल मनातल्या विचारांनी ट्रान्सफर होतं, ते सिग्नल ॲक्शननी पण ट्रान्सफर होतं, आणि ते सिग्नल व्हिज्युअलनी पण ट्रान्सफर होतं. प्रत्येक गोष्टींनी तो सिग्नल ट्रान्सफर होतो, राईट. सो इट इज इन आवर हँड की आपल्याला काय करायचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंटली
पॉझिटिव्ह थिंकिंगचा खूप जास्त इफेक्ट चांगला पाहिलेला आहे बेबीजवर. हम्म. जितकं पॉझिटिव्ह थिंकिंग होईल या पूर्ण याच्यात तेवढं चांगला ही गोष्ट पाहिली. रक्तभिसरण कमी झाल्याबरोबर बेबीला इफेक्ट होतो. तो रक्तभिसरण चुकूनही कमी होऊ द्यायचं नाही. ओके, तर मला वाटतं आज आपण इथेच थांबू. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच फ्रेंड्स. प्लीज ॲडवाइस युअर सजेशन्स इन कॉमेंट बॉक्स.